की हा या गुंड्याचा नेता आहे. आज MSFच्या माध्यमातून नामदार साहेब असतील, दिघे साहेब असतील, 24 तास 3 शिफ्ट मध्ये 3 सिक्युरिटी आणि 1 महिला सिक्युरिटी प्रत्येक शिर्डीमध्ये मागच्या 1 महिन्यापासून आपण जवळपास शिर्डीमध्ये जवळपास 50 किलो गांजा जप्त केला. 50 किलो. कोणीही गांजा मारायचं, कुठेही बसून गांजा प्यायचं. ज्या ठिकाणी आपल्या कॉलेजच्या मुली जात होत्या तिथं अवैध दारूच्या पिशवीच्या दारूच्या भट्ट्यामधून निघालेली दारू घेऊन बसलेले होते. मी MSF ला सांगतो, तुम्ही कोणाची काळजी करू नका. दिसला का तिथंच हाना आणि मग माझ्याकडे आणा, तुम्हाला पूर्ण सूट आहे. काय कोण व्हिडिओ टाकतात टाकू द्या, काय फरक पडत नाही. हे लोक जे व्हिडिओ टाकणारे आहेत, हे लोक जे लोकांच्या अधिकाराच्या बाबतीत गप्पा मारणारे आहेत, हे कुठे जातात जेव्हा महिलेवर बलात्कार होतो? हे कुठे जातात जेव्हा आमच्या मुलीची छेडखान काढली जाते? तुम्ही तुमचं काम करा. सुजय विखे तुमच्या पाठीमागे उभा आहे आणि या MSFच्या माध्यमातून, हे नवीन आलेल्या पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून आपण ह्या शिर्डीला एक सुरक्षित शिर्डी, एक स्वच्छ शिर्डी, एक सुसंस्कृत शिर्डी जी साईबाबांनी पाहिली असेल ती शिर्डी आपण निर्माण करून तुम्हाला दाखवू. एवढंच नाही, पण आपण शिर्डीमध्ये जेवढे गरीब लोक आहेत, जेवढे लोक दिघे साहेब पिवळे कुपन धारक असतील, आज पिवळ्या कुपन धारकांना त्यांच्या घरातले लग्न लावायची पंचायत. लग्न कुठं लावायचं? गरिबांना मोठे लोक मोठ्या मोठ्या मंगल कार्यालयामध्ये जातात. त्यांच्या मुलीचे लग्न मोठ्या मंगल कार्यालय होतं, पण गरिबांसाठी मंगल कार्यालय नाही. तो गल्लीमध्ये लग्न लावतो, रस्त्यावर लग्न लावतो. या शिर्डीमध्ये पुढच्या 1 महिन्यानंतर आपण शिर्डीमध्ये प्रसादालयाच्या शेजारी एक मंगल कार्यालय निर्माण केलं, जे आपल्या या शिर्डीच्या राहणाऱ्या गरिबांसाठी मोफत लग्नासाठी आपण देणार आहोत. आणि नुसतं मोफत नाही, राजे तुमच्या मुलीचं लग्न तिथं झालं सिल्वर ओकला, तुम्ही भलं मोठं लग्न केलं, पण आता गरिबांचं जे मंगल कार्यालय तिथं आपण AC लावणार आहोत. गरिबांच्या मुलांचं लग्न ACच्या मंगल कार्यालयामध्ये होईल. जे स्वप्न गरिबांनी पाहिलं, जे आयुष्य या ठिकाणी श्रीमंत लोक जगतात, तेच आयुष्य गरीब देखील जगणार आहे. पुढच्या 1 महिन्यानंतर हे मंगल कार्यालय सुरू झाल्यावरची बुकिंग आपण नगरपालिकेकडे देऊ. नगरपालिकेची साफसफाईची काळजी घेईल आणि एकाच दिवशी 2-3 लग्न असले तर मग लकी ड्रॉच्या माध्यमातून त्याचा नंबर लागेल. आणि तिघा एकाच मंडपात बसायला तयार असतील तर बसा, आमची काय हरकत नाही. याच धर्तीवर शिर्डीमध्ये मुलांना खेळायला जागा नव्हती. आज आपले मुलं 18-20 वर्षाचे आहेत. कोणाला क्रिकेट खेळायचं तर गल्लीमध्ये खेळून सगळ्यांचे काता तोडू राहिलं. आज खासगी जिमला जायचं ठरलं तर महिन्याला